साल पहले एक संगठन का जन्म हुआ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। 100 साल की राष्ट्र की सेवा एक बहुत ही गौरवपूर्ण स्वर्णिम पृष्ठ है। व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण के संकल्प को लेकर के 100 साल तक मां भारती का कल्याण का लक्ष्य लेकर के लक्षावधि स्वयंसेवकों ने भारतातील अतिरेकी संघटन आरएसएसचं उल्लेख आज पंतप्रधान मोदीजींनी लाल किल्ल्यावरून केला। त्यांनी सांगितलं की भारताच्या निर्मितीमध्ये आरएसएसचा खूप मोठा वाटा आहे। प्रथमतः मी नरेंद्र मोदीजीच्या ह्या गोष्टीचं खंडन करतो की राष्ट्र निर्मितीमध्ये आरएसएसचा तीळ मात्र सुद्धा वाटा नाही किंवा त्यांची हिस्सेदारी नाही। कारण भारत स्वातंत्र्याच्या आधीपासून हे लोक भारताला गुलाम ठेवण्यासाठी कायमचे प्रयत्न करत होते। हे लोक इंग्रजांचे हस्तक होते, हे लोक इंग्रजाच्या पेन्शनवरती जगत होते, हे लोक भारत स्वातंत्र्य लढ्याला मोडून काढण्यासाठी इंग्रजांची मुखबिरी करत होते। ह्या लोकांनी कित्येक स्वातंत्र्यवीर इंग्रजांना पकडून दिलेले आहेत। हे लोक भारतीय स्वतंत्र लढ्यातून बाजूला निघालेले आहेत। त्याच्यानंतर भारतामध्ये जेवढे काही बॉम्बस्फोट हल्ले झालेले आहेत, कुठं ना कुठं आरएसएसची लिंक लागते। मग करकरेंना काय मारायची वेळ आली? करकरे जे 3 लॅपटॉप उघडलेले होते, ह्यांचे भेटलेले होते, त्याच्यामध्ये आरएसएस हे पूर्णपणे अतिरेकी संघटना आहे हे सिद्ध झालं होतं। म्हणून करकरेंना मारण्याची वेळ आली यांना, कारण हे अतिरेकी संघटनेचे सदस्य आज लाल किल्ल्यावरून राष्ट्र निर्मितीमध्ये यांचे योगदान आहे म्हणून सांगतात। तर मित्रांनो, आता समजून घ्यायची वेळ आलेली आहे। आरएसएसचा भारतीय जडणघडणीमध्ये किंवा आजपर्यंत तीळ मात्र वाटा नाही। फक्त आणि फक्त भारत देशाला तोडण्यासाठी यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे। धन्यवाद।